आपण आता हो म्हणायचं आणि ते जीआरच नाही आणलात मग काय करायचं? पुन्हा एकदा राज्य मंत्रिमंडळाच्या सगळ्या अध्यक्षासह सगळ्या बांधवांचं, मंत्री महोदयांचं, इथं बसलेल्या आंदोलकाच्या वतीनं आणि महाराष्ट्रातल्या 6 करोड मराठ्याच्या वतीनं मनापासून आम्ही तुमचं कौतुक करतो. शांत बसा ना. तुम्हाला झाल्यासारखं वाटतं का? शांत लढाई शिका म्हणून सांगितलं तुम्हाला मी. आपल्याला कोणाला यश आलं नाही, आपल्याला इतकं गरीबाच्या पोराला यश आलेलं आहे. कुणी काही बदग सांगणं ऐकायचं नाही. आता दुसरी गोष्ट, विखे साहेब, पाटील साहेब, आमच्या पोरांनी एक तर आम्हाला मुंबईत रस्ते सापडत नाही, हे खरं आहे. कोणत्या गल्लीत घुसावून कुंकून जावा. तुमच्या आरटीओने 5-5 हजाराचे फाईन टाकल्यावर वावर तरी आहे का आमजवळ इकायला? सांगा बरं. आमजवळ खरंच आहे का? कोणत्या गल्लीत घडलं ते मध्ये इकडं झेड आहे. अरे ते लगेच काढा ना, त्याचं काय, ते ताज. बर, जेवढ्यावर दंड झाले ते उदय सामंत साहेब म्हणले सगळे आम्ही मागं घेतो. दंड घेतलेले सगळे मागं घेतो आणि निर्णय. अहो विजय झाला. JR दिल्यावर तुम्ही विजय होणार आमचा. JR दिल्यावर आत्ता नाही. उलट ते शांततेत जाणार नाहीत, तुमच्या टकोरीवर सगळ्याचा गुलाल टाकून जाणार आहे. ते मोकळे जाते का JR म्हणलं? ते शांतता वेगळी. कोणची? तुम्ही देत नाहीत. थांबा रे, तुम्ही देत नाहीत तर वरची ती रोष वेगळा. पण ज्या दिवशी तुम्ही अंमलबजावणी करून आम्हाला देणार आहेत, मराठवाडा सगळा आरक्षणात जातोय, आपला पश्चिम महाराष्ट्र आरक्षणात जातोय, त्यावेळेस आमचा आनंद गगनात मावणार नाही. रुपया आम्ही गोळा करून आलेले लोक आहेत आणि हे जाताना शांततेत जाणार, म्हणजे आनंद व्यक्त करीत जाणार. आधी तुमच्या सगळ्याच्या टकोरावर गोलाला टाकणार, मग जाणार. ती तसं जात नाही देऊ. आणि त्याला आनंद म्हणू आपण, त्याला आनंद म्हणू आपण. त्याला हुल्लडबाजी नाही म्हणता येणार, त्याला मुंबईला त्रास दिला म्हणता येणार. 9 वाजता तुम्हाला मुंबई खाली झालेली दिसत. 9 वाजता फक्त आत्ता. एकदा तुम्ही अंमलबजावणी आणि JR दिला की पोरं नाचत 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 मुंबईच्या बाहेर गेले, तुम्हाला माहित नाही होणार. तुम्ही जर म्हणले थांब मुंबई, ते म्हणते नको मला जायचं गावाकडे. हे रिअल आहे. तुम्ही लवकर, आता तुमचं पुन्हा एकदा मनापासून कौतुक. आम्हाला JR आणून द्या तातडीनं, अंमलबजावणी द्या. आम्ही सगळे पोरं सज्ज झालो तुमच्या सरकारच्या स्वागतात. आणखीन काय पाहिजे तुम्हाला? आता पोरांनो, मंत्री महोदयांना सन्मानाने वाटा लावा. पुन्हा ते वापस येते JR घेऊन, नाही तर इथंच बसून राहा. JR घेऊन या. काय तुम्हाला येईन जा जा. परत डिझेलचा प्रॉब्लेम, आमका प्रॉब्लेम. आपला डिझेल वाचन तेवढं. ए पोराव ऐका, 1 मिनिट ऐका. पोराव ऐका. हा म्हणून अरे, कारण याच्यापेक्षा काय पाहिजे आपल्याला? याच्यापेक्षा काय पाहिजे पोराव आपल्याला? याच्यापेक्षा काय पाहिजे? हा म्हणू का? खाली बसलेले मंडपातले ओके, जिंकलो रे राजा बापू तुमच्या ताकदीवर. हम तुम्हारे साथ है, हम तुम्हारे साथ है. आज कळालं गरिबाची ताकद किती मोठी आहे.
शिवनेरीवरती आवाज गेला पाहिजे, शिवनेवरती. छत्रपती शिवाजी महाराज की. अरे एक मराठा. एक मिनिट. अभ्यासक 2-4 जण वाचत वर आहे आणि मला सांगा त्यात काय आहे का? वाचा लगेच. अभ्यासक उजव्या बाजूला या. बाकीचे अभ्यासकाजवळ गर्दी करू नका. सगळे अभ्यासक उजव्या बाजूला या. अभ्यासकाने वाचिल्यावर अभ्यासक जर म्हणले शांत हे योग्य आहे, तर आपण हा म्हणणार आहे. सगळ्या अभ्यासकाजवळ द्या, शब्द ना शब्द वाचा. शांतता राखा, शांतता राखा, शांतता राखा. अवांतर गर्दी करू नका. अभ्यासकांजवळ अवांतर गर्दी करू नका आणि सर्वांना वाचण्याची संधी द्या. अभ्यासक सर्वांना ती जी आलेली आहे तो कागद सगळ्यांना वाचण्याची संधी द्या. बाहेर काढा, रुमाल.